SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. शहरातील हरिभाई प्रशालेच्या मैदानावर उत्साहात पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एका भावनिक वळणाने धक्का बसला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील काफरेवाडी येथील रील स्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने पराभवानंतर कुस्तीला अखेरचा रामराम करण्याची घोषणा केली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सोनालीला अपेक्षा पाटील हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ओपन गटात निवड न झाल्यामुळे ती निराश झाली. या पराभवानंतर तिने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक होत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आर्थिक अडचणी, स्पॉन्सरशिपचा अभाव, योग्य खुराक न मिळणे, 65 किलोपेक्षा वजन वाढवता न आल्याने ओपन गटात संधी गमावल्याची खंत तिने व्यक्त केली. सोनाली मंडलिक ही अत्यंत सामान्य कुटुंबातील असून तिने प्रचंड संघर्षातून कुस्तीमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. कोणत्याही आधुनिक सुविधा नसताना पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या तालमीतून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. कठोर मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. ओतूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेतही तिने चांदीची गदा आणि रोख पारितोषिक जिंकत आपली ताकद दाखवून दिली होती. तिच्या यशामुळे अनेक ग्रामीण भागातील मुलींना कुस्ती क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली. मात्र अशा प्रतिभावान खेळाडूला आवश्यक आर्थिक पाठबळ, योग्य मार्गदर्शन आणि पोषण सुविधा न मिळाल्याने तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची खंत क्रीडा वर्तुळातून व्यक्त होत आहे. स्पर्धेनंतर सोनालीने तात्काळ सोलापूर सोडत सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ती रडत रडत कुस्ती सोडत असल्याची घोषणा करताना दिसते आहे. तिच्या या निर्णयामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि क्रीडा प्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात असून राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. सोनाली मंडलिक सारख्या जिद्दी आणि प्रतिभावान खेळाडूने घेतलेला हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण क्रीडा व्यवस्थेतील उणीवांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरत आहे. योग्य वेळी आवश्यक मदत आणि संधी मिळाली असती तर अशा खेळाडूंनी देशासाठी मोठी कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे मत क्रीडा तज्ञांकडून व्यक्त होत आहे.